नमस्कार, मी अरुंधती भालेराव. आजपासून एक नवी मालिका घेऊन येतोय, अभिवाचन मालिका हृदय स्वर. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखांचं अभिवाचन मी करणार आहे. समाजामध्ये अवतीभोवती वावरत असताना त्यांना ज्या गोष्टी जाणवल्या, जे काही दिसलं बरं वाईट, त्याचं उत्तम लेखन त्यांनी या लेखांच्या माध्यमातून केलंय. हृदय स्वर म्हणजे आतला आवाज, आणि खरोखरच हे लेख वाचताना त्याचीच प्रचिती येते. ज्या लेखाचं अभिवाचन मी करणार आहे त्याचं नाव आहे नारळाचा खेळ ते स्वराज्याचं कवच. मी फारशी प्रस्तावनेत अडकत नाहीये, कारण इतका आनंद मलाच वाचताना मिळत होता, तुम्हाला ऐकताना नक्की मिळेल. प्रस्तावना न करता थेट जातेय. ऐकूया जीवा महालाची गोष्ट. त्या काळात ना गावात लग्न म्हणजे फक्त 2 कुटुंबांचा उत्साह नव्हे, तर संपूर्ण गावाचाच तो सण असायचा. आकाशात वसंत ऋतूच्या गार झुळकी वाहत होत्या. रस्त्यावर वातावरणात गुलालाची लालसर धूळ पसरली होती. झाडांच्या फांद्यावर रंगीत कापड आणि फुलांचे तोरण डोलत होते. घोड्यावर नटून थटून बसलेला लहानसा वर, चेहऱ्यावर किंचित भीती पण डोळ्यात चमक. त्याच्या बाजूला त्याची त्याच वयाची वधू, लाजरी पण उत्सुकतेनं सगळं बघणारी. पुढे ढोल, ताशे, नगारे, वाजंत्री तालावर वऱ्हाडीत थिरकत होते. स्त्रियांच्या ओव्या, मुलांचा किलबिलाट आणि त्या आवाजावर मिसळलेला वाऱ्यावरून येणाऱ्या शिजणाऱ्या जेवणाचा सुंदर सुगंध. त्या दिवसातला प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त सणासारखा. पण या वरातीत अजून एक खास आकर्षण होतं बरं का, गावचा नारळाचा खेळ. आता काय असतो तो ऐकूया. वऱ्हाडी आणि गावकरी एका मोकळ्या जागेत जमा झाले. जमिनीवर पिवळसर गवत, आजूबाजूला धुळीचा मंदसा वास. लोकांनी अर्धगोलाकार रिंगण केलं. रिंगणाच्या मध्यभागी बसला होता एक तरुण, साध्या धोत्रात, अंगावर झब्बा, चेहऱ्यावर गव्हाळ रंग आणि डोळ्यात खट्याळ चमक. तो म्हणजे जीवा महाला. त्याच्या आजूबाजूला 9 माणसं उभी होती. प्रत्येकाच्या हातात एक एक नारळ, कडक पांढरट, वरील बाजूला गोडसर गंध. जमलेल्या लोकांची नजर त्या 9 हातांवर अगदी खेळलेली होती. मुलं उत्साहानं जीवा जीवा असं ओरडत होती. एक वयस्कर माणूस पुढे आला. त्याच्या हातात पातळ म्हणजे कापडाचा बारीक तुकडा. त्यानं तो जीवाच्या डोळ्यांवर घट्ट बांधला. आता जीवा पूर्ण अंधारात. गावकऱ्यांनी कुजबुजायला सुरुवात केली. कोणी म्हणालं, आज बघूया जीव्याच्या हातचा चुकतो का. कुणी हसून म्हटलं, अरे त्याचा हात कधी चुकलाय का. खेळ सुरू झाला. सिग्नल मिळताच 9 माणसांचे हात मंद हालचाली करत एकमेकांच्या जागा बदलू लागले. नारळ एका हातातून दुसऱ्या हातात गेला, पुन्हा परतला, पुन्हा गेला, पुन्हा परतला. काही वेळा हात वर खाली झाले. जीवाचे डोळे झाकलेले असले तरी त्याचे कान, त्याची अंतर्ज्ञान शक्ती आणि हाताची लय पूर्ण सावध आणि जागी होती. त्यानं हळुवारपणे एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं. त्याचा हात हवेत तरंगत होता, जणू काही त्याला अदृश्य धाग्यांनी नारळाकडे खेचलं जात होतं. आणि अचानक विजेसारखा हात पुढे झेपावला. एका नारळावर बोट घट्ट बसली. क्षणाचाही विलंब न करता नारळ त्याच्या हातात आला. जणू काही माणूस नव्हे, तर वाऱ्याचा झोतच गेला. पुढच्या क्षणी तो पुन्हा आपल्या जागेवर शांत, निर्विकार. गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलं आनंदाने ओरडली, जीवा जीवा. या सगळ्या गोंधळाकडे एका वाड्याच्या खिडकीतून पाहत होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या नजरेत चपळाई, अचूकता आणि धैर्याचं महत्त्व किती आहे हे ठसलेलं होतं. हा खेळ पाहून त्यांना लगेच जाणवलं, हा तरुण केवळ खेळाडू नाही बरं का, तर भविष्याच्या रणांगणाचा अमूल्य योद्धा ठरू शकतो. महाराज खाली आले. गर्दी बाजूला झाली. त्यांनी थेट जीवाच्या खांद्यावर हात ठेवला. अरे जीवा, तुझ्याकडे नामे कौशल्य आहे. महाराजांच्या आवाजात खरंच कौतुक होतं. जीवा थोडा बोजला. महाराजांना मुजरा करत म्हणाला, महाराज, मला दुसरं काही येत नाही, एवढंच येतं. महाराज हसले. एखादी गोष्ट यावी
पण ती अशी यावी की ज्याला जगात तोड नसेल. तुझ्या हातच्या वेगाला जगात तोड नाही. आजपासून तू आमच्या स्वराज्यात. त्या दिवसापासून जीवा महाराजांच्या सावलीसारखा राहिला. वर्ष उलटली, काळ पुढे सरकला, स्वराज्याचा विस्तार होत गेला. जीवा अनेक मोहिमात महाराजांसोबत राहिला. त्याचा हात कधीच चुकला नाही. पण 1659 मध्ये एक अशी वेळ आली जिथे त्याचा हात फक्त खेळासाठी नव्हे तर इतिहास वाचवण्यासाठी झेपावला. अफजल खान महाराजांना संपवायला निघाला होता. प्रतापगडावर गुप्त सभा झाली. बहिर्जी नाईक म्हणाले, राजे, खानाबरोबर सय्यद बंडा असतो. त्याचा हात 9 हातांवरचा माणूस क्षणात गार करतो. महाराज शांत हसले. बहिर्जी, माझ्याकडे जीवा महाल आहे. 10 नोव्हेंबर 1659, प्रतापगड. दोन्ही नेते भेटले. खानाच्या मिठीत कपट होतं. त्यानं कट्यार उगारली. सय्यद बंडा महाराजांच्या मागून वार करायला पुढे सरसावला, पण त्याच्या हातातली तलवार हवेतच थांबली. कारण जीवा महालाचा हात विजेसारखा झेपावला. एका वारात सय्यद बंड्याचा हात छाटला गेला. पुढच्या क्षणात अफजल खानचा डाव अपयशी ठरला. महाराज वाचले आणि स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला. त्या लग्नातील नारळाच्या खेळातला हात आणि प्रतापगडावरील निर्णायक क्षणी झेपावलेला हात तोच होता. कला कितीही लहान वाटली तरी तिचं मोल एका क्षणात अमूल्य ठरतं. जीवा महाला फक्त महाराजांचा अंगरक्षक नव्हता, तो स्वराज्याचा जिवंत कवच होता.